नमस्कार, मी अनिल दुधाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. कागल नगर परिषद तर्फे पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात कागल नगरपालिकेचा गौरव करण्यात आला. हा सोहळा NSCI डोमे वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात कागल नगर परिषदेच्या वतीनं नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, आरोग्य सभापती प्रवीण काळभर, मुख्याधिकारी अजय पाठणकर, नगरसेविका सारिका बारड, पूनम मोरे, आरोग्य अधिकारी नितीन कांबळे, शहर समन्वयक आशिष शिंगणे, स्वच्छता मुकादम बादल कांबळे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह सुमारे 3 कोटींचा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व राजे समजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगर परिषदेने पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व्यवस्थापन व शाश्वत विकास उपक्रम प्रभावीपणे राबवून राज्यस्तरावर मानाचा सन्मान प्राप्त केला आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जैविक व नैसर्गिक शेतीचा अवलंब, कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचे संकलन, हरित अर्थव्यवस्था व जनसहभाग वाढवण्याचे आवाहन मान्यवरांनी केलं. तसेच अभियानावरील माहितीपट सादरीकरण व पर्यावरण विषयक प्रकाशनांचं अनावरण करण्यात आलं. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने अधिक प्रभावी व जनसहभागावर आधारित उपक्रम राबवण्याचा संकल्प कागल नगर परिषदेने यावेळी व्यक्त केला. संत निरंकारी मिशनच्या वतीनं स्वच्छता अभियान. संत निरंकारी मिशनच्या वतीनं प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत चंदगड नगरपंचायत हद्दीमध्ये सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. प्रदूषण अंदर हो या बाहर दोनों हानिकारक होता है या वचनानुसार पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे अन्य कोणत्याही प्रकारचे बाहेरील प्रदूषण होऊ न देणे ही काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. तसेच आपला निसर्ग स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे आणि याचबरोबर मनातील वैर, विरोध, ईर्ष्या, निंदा, नफरत यासारखे प्रदूषण दूर करून प्रत्येक मानवी मनामध्ये दैवी गुण स्थापित होणं आवश्यक आहे, जेणेकरून समाजामध्ये मानवता टिकून राहील. संत निरंकारी मिशन संपूर्ण जगभरामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्य यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमामध्ये निरंतर अग्रेसर असतं. तसेच प्रत्येक मनुष्यामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता यासारखे अनेक दैवी गुण अंगी आणावेत याच्यासाठी निरंकारी मिशन ही शिकवण जनमानसामध्ये देण्याचं कार्य करत आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन चंदगड नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदरणीय सुनील कानेकर यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आलं. तसेच जिल्हा परिषद सदस्या राजश्रीताई गावडे, लक्ष्मण गावडे जी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर जांभरेगावचे सरपंच विष्णू गावडे, चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविका, कामगार वर्ग, कार्यकर्ते, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. संत निरंकारी मंडळ ब्रांच नागनवाडीचे मुखी मधुकर शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच नारायण पवार, सेवादल शिक्षक, नवकांता भोगन संचालिका, संगीता चंदगडकर शिक्षिका व तालुक्यातील मोठ्या संख्येने साधसंगत मंडळी यावेळी उपस्थित होती. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा 49वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा 49वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. कारखान्याच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास व कागलाधिपती श्रीमती जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेस कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक संचालिका रेखाताई पाटील, सुजाता तोरसकर, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी
पुरवठादार हितचिंतक उपस्थित होते. बालविवाह मुक्ती रथाच्या जनजागृतीस प्रारंभ. कागल तालुक्यात बालविवाह निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि जस्ट रायटर्स ऑफ चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्ती रथ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सर्व मान्यवर कर्मचारी व नागरिकांनी बालविवाह प्रतिबंधाची सामूहिक प्रतिज्ञा घेत समाजातून बालविवाह पूर्णतः हद्दपार करण्याचा निर्णय व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी उत्साहपूर्ण वातावरण, जनजागृतीपर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे म्हणाले, बालविवाह ही समाजाची प्रगतीस अडथळा ठरणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. बालविवाह रोखण्यासाठी गावागावात प्रभावी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. रथ गावात आल्यानंतर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मुलामुलींना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं आवाहन त्यांनी केलं. बालविवाह मुक्ती रथ यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी, संवादसत्रे, मार्गदर्शन कार्यक्रम व जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विशेषतः मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानामुळे कागल तालुका बालविवाह मुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचललं गेल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. कार्यक्रमास पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थेचे प्रतिनिधी आनंदा कांबळे, अमोल कदम, माधुरी कांबळे, प्रतीक्षा बुचडे, शैला कुरणे, आयशा पठाण, शर्मिला कांबळे, प्रभा यादव, नीता आवळे उपस्थित होते. गीतांजली पाटील यांची हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड. संपूर्ण भारतभर दुसरा क्रमांक पटकावलेल्या गीतांजली पाटील यांची हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा या 9 आणि 10 मे रोजी हाँगकाँग या ठिकाणी होणार आहेत. भारतासह विविध देशातील योग स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच योगासन स्पोर्ट असोसिएशन ऑफ डिव्हिजन, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषद मार्फत शिवजयंतीनिमित्त मुंबई डिव्हिजनच्या सूर्यनमस्कार स्पर्धा नुकताच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये योग विद्याधाम गडिंग्लजचे डॉक्टर संजय चौगुले 45 ते 55 वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक यांनी पटकावला. तसेच 35 ते 45 या वयोगटात संपूर्ण महाराष्ट्रातून 62 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये शालन पाटील यांचा या दोघांचेही योग विद्याधाम गडिंग्लजच्या सर्व संचालक, साधक, योग शिक्षक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं.